नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला जो राज्य उत्पादन शुल्क या एक्झामचा जर पेपर देणार असेल पुढील काही दिवसामध्ये, किंवा आपण जर लेकरांनो पुढील येणाऱ्या भरतीचा अभ्यास करत असेल, जसं अन्न पुरवठा आहे, जिल्हा न्यायालय, यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा जो टीसीएस आणि आयपीएस आयएमपी चॅप्टर असतो, तो म्हणजे लोकसंख्या जनगणना। लोकसंख्या आणि लोकसंख्या जनगणना या चॅप्टरवरती जवळपास आपल्याला 4-4, 5-5 प्रश्न तिथे बघायला भेटत आहेत। लोकसंख्या जनगणना 2011 याबाबत आज काय आपण महत्त्वाच्या गोष्टी इथे बघणार आहे। त्यानंतरला याच लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या द एके अकॅडमीच्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल। टेलिग्राम चॅनलचे लिंक मी खाली देईल, सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या काही बॅचेस तिथे सुरू आहेत, ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपात बॅचेस आहेत। ऑफर 10 जानेवारी पर्यंत आहेत, म्हणजे आजचा 10 जानेवारी हा दिवस आपला शेवटचा ऑफरचा दिवस असणार आहे। तुम्ही जर पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग, सरळ सेवेचा जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला फक्त 499 रुपये फी तिथे आकारली जाईल। लेकरांनो, तुम्ही जर जिल्हा न्यायालय, कनिष्ठ लिपिक किंवा शिपाई पदाचा अभ्यास करत असाल तर 149 रुपये त्याची फी आहे, 4 महिन्याची बॅच आहे। तुम्ही जर संपूर्ण मराठी व्याकरण हा विषय जर तुम्हाला अवघड जात असेल तर आपण संपूर्ण मराठी व्याकरणाची सुद्धा एक बॅच 12 महिन्यासाठी लॉन्च केलेली आहे। तिची फक्त एक किती आहे, 100 रुपये उद्याच्या दिवस असणार आहे। त्यानंतर संपूर्ण गणित 12 महिन्याची बॅच फक्त 199 रुपये फी आहे। त्यानंतरला एमपीएससी संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 999 रुपये फी आहेत, 12 महिने हिचा कालावधी आहे। एसएससी जीडी अँड आरपीएफ ही एक आपल्याकडे बॅच आहे, 6 महिन्याचा कालावधी, 199 रुपये फी आहे। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या सराव पेपर, ह्या पेपर सर्वांनीच घ्या, कारण तुम्हाला माहिती आहे तर राहाडा म्हणजे राहाडाच चालू आहे। काय राज्य उत्पादन शुल्क सरळ सेवा सराव पेपर आणि मॅरेथॉन लेक्चर 3 महिन्याचा कालावधी 50 रुपये, आपण 51 रुपये तिथे दिली पण त्याची ऍक्च्युअली सध्या फी 31 रुपये आहे। ओके, त्यानंतरला जिल्हा न्यायालयाचे सराव पेपर प्लस मॅरेथॉन लेक्चर त्याचाही 3 महिन्याचा कालावधी, त्याची फी सुद्धा आपल्याला किती पोर आहे, फक्त 31 रुपये फी सध्या आहे। ह्या कोर्स तुम्हाला कुठे भेटेल तर आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची, यूज अनदर मेथड मध्ये लॉग इन करायचं आणि बॅच परचेस करायच्या। काही अडचण असेल तर माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। त्यानंतरला सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज आपण सुरुवात करतोय महाराष्ट्रातील लोकसंख्या जनगणना। महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राबरोबर आपण भारताची पण बघणार आहे। तर लेकरांनो लक्षात घ्या, भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन झालेत। आपल्याला माहिती आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये कधी आली ती पराव, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये 1608 मध्ये आली होती। त्यानंतर प्लासीचं युद्ध झालं, त्यानंतर बक्सारचं 23 जून 1757 प्लासीचं युद्ध, 22 ऑक्टोबर 1764 बक्सारचं युद्ध। बक्सारचं युद्ध झाल्यानंतर पुढे जाऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रसार वाढत गेला आणि लेकरांनो पुढे त्यांचे गव्हर्नर आले, गव्हर्नरचे जनरल झाले, जनरलचे व्हाईसरॉय झाले आणि 1870 मध्ये भारतामध्ये एक व्हाईसरॉय म्हणून व्यक्ती आला, त्याचं नाव होतं लॉर्ड मियो। लॉर्ड मियो हा एक भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आलेला एक व्यक्ती होता 1870 मध्ये। लॉर्ड मियोला आपण आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक सुद्धा म्हणतो, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक, आर्थिक विकेंद्रीकरण या व्यक्तीने केलेले म्हणून याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात। लॉर्ड मियो हा 1870, 71 आणि 72 ला भारतामध्ये काय होता, गव्हर्नर जनरल होता। 1800 आता ऍक्च्युअली याने 1872 मध्ये भारताची पहिल्यांदी लोकसंख्या मोजली, म्हणजे याने भारतामध्ये सर्वात पहिल्यांदी लोकसंख्या जनगणना जी आहे ना, ही लोकसंख्या जनगणना पुराव कोणी लॉर्ड मियोने लोकसंख्या जनगणना ही सर्वात पहिल्यांदी कधी केली माहिती का, 1872 मध्ये केली। पण टीसीएस ने आपल्याला एकदा उत्तर दिलं 1871। मग एकदा लक्षात ठेवा, एक तर ऑप्शन 1871 येईल किंवा ऑप्शन 1872 आहे। जर ऑप्शन 1871 असेल तरी उत्तर द्यायचं, जर ऑप्शन 1872 असेल तरी उत्तर द्यायचं। तर आपल्या डोक्यात काय घालून ठेवा की भारतामध्ये लोकसंख्या जनगणनेचा पाया कोणी घातलाय, लॉर्ड मियो याने घातलेला आहे। लॉर्ड मियोला लोकसंख्या जनगणनेचा जनक म्हणून ओळखलं जातं, त्याने भारतामध्ये लोकसंख्या जनगणनेचा पाया घातलेला आहे। मोस्ट आयएमपी पॉइंट आहे। त्यानंतरला 1881 ला दुसरी भारतातली लोकसंख्या जनगणना झाली। भारतातली दुसरी लोकसंख्या जनगणना 1881 ला झाली। ती लोकसंख्या जनगणना करणारा व्यक्ती होता रिपर
आणि रिपनला आपण काय म्हणतो, तर रिपनला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतो. वृत्तपत्रांचा मुक्तदाता, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणजे रिपन होय. रिपनने 1881 ला लोकसंख्या दुसऱ्यांदा मोजली. भारताची दुसरी लोकसंख्या रिपनने मोजली आणि रिपनने सांगितलं इथून पुढे दर 10 वर्षांनी लोकसंख्या जनगणना होईल. मग आता भारतामध्ये किती वर्षातून लोकसंख्या जनगणना होते? दर 10 वर्षातून लोकसंख्या जनगणना होते. पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लॉर्ड मेयोचा खून झालेला आहे, पुढे पठाणाने खून केलेला आहे. 2021 ची लोकसंख्या जनगणना कोण करणार होते, तर विवेक जोशी करणार आहेत. कोण? विवेक जोशी करणार आहेत. 2021 च्या लोकसंख्या जनगणनेची घोषवाक्य किंवा थीम आहेत जन भागीदारी जन कल्याण. माझा तुम्हाला क्वेश्चन आहे, 2011 च्या लोकसंख्या जनगणनेची थीम किंवा घोषवाक्य काय, याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. भारतातली ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. ही जनगणना करण्यासाठी जे शाळेचे मास्तर येणार ना पुराव, या मास्तरांकडे एक ऍप असणार. त्या ऍप मध्ये ते सगळी काय करणार आहे, माहिती तिथे भरणार आहेत. घरात लेकरं किती, घरात माणसं किती, घरात बया किती, घरात शेळ्या मेंढ्या सगळं सगळं काय करतात हे यात मोजले जाणार. कधी? त्या दिवशी. कधी? तर ज्या दिवशी ते मोबाईल घेऊन येतील तेव्हा. आणि म्हणून म्हटली पहिली डिजिटल जनगणना आहे. पण 2011 ची जी जनगणना आहे ना, ही जातीनिहाय झालेली जनगणना आहे. जातीनिहाय जनगणनेला सुरुवात कोणत्या राज्यातून झाली, तर सिक्कीम राज्यातून झालेली आहे. जातीनिहाय जनगणनेला सुरुवात कोण्या राज्यातून झाली, आपल्याला उत्तर जर प्रश्न जर विचारला तर सिक्कीम राज्यातून झालेली आहे. 2021 ची लोकसंख्या जनगणना ही सुरुवातीपासून 16वी तर भारत स्वातंत्र्यापासून 8वी आहे. 2021 ची लोकसंख्या जनगणना ही सुरुवातीपासून 16वी तर भारत स्वातंत्र्यापासून 8वी आहे. सुरुवातीपासून म्हणजे कधी? 1872, 71, 72 आपण म्हणू शकतो. 1872 ची पहिली, 1881 ची दुसरी, अशी करता करता 2021 ची जनगणना ही सुरुवातीपासून कितवी आहे? 16वी तर भारत स्वातंत्र्यापासून 8वी आहे. भारत स्वातंत्र्यानंतरची पहिली लोकसंख्या जनगणना केव्हा झाली? भारत स्वातंत्र्यानंतर पहिली लोकसंख्या जनगणना 1951 ला झाली. कधी झाली? 1951 ला भारत स्वातंत्र्यानंतर पहिली लोकसंख्या जनगणना झालेली आहे. 2011 ची जनगणना, 2011 ची लोकसंख्या जनगणना सुरुवातीपासून 15वी होती तर भारत स्वातंत्र्यापासून 7वी आहे. सुरुवातीपासून 15वी होती तर भारत स्वातंत्र्यापासून 7वी आहे. हिचं अध्यक्ष होता सी चंद्रमौली. ओके, हे पॉइंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. जातीनुसार लोकसंख्या जनगणनेला सुरुवात झाली 2011 ला. जातीनुसार लोकसंख्या जनगणनेला सुरुवात सिक्कीम राज्यातून झाली. पुराव लक्षात ठेवा रे, जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचा वाटा 2.42% आहे. जगाच्या क्षेत्रफळापैकी भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किमी. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचा वाटा 2.42% आहे. जगामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत 7व्या क्रमांकावर आहे. जगामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा 7वा क्रमांक आहे. पण जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत कितव्या क्रमांकावर आहे? दुसरा. जगातला सर्वात मोठा क्षेत्रफळाने देश रशिया आहे. तर जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारा 2011 ला देश चीन होता. आज जर विचार केला तर आज भारत आहे. 2011 ची लोकसंख्या जनगणनेनुसार असं सांगितलं गेलं की भारत हा जगातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा देश आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचा वाटा 2.42% आहे. पण जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जर विचार केला तर भारताचा वाटा आहे 17.50%. भारताचा वाटा किती आहे? 17.50%. भारतामध्ये आता आपल्याला क्वेश्चन विचारला टीसीएसने, भारतामध्ये लेकरांनो भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किमी. भारताच्या 32,87,263 चौरस किमी मध्ये सर्वात मोठं क्षेत्रफळाने राज्य राजस्थान आहे, नंतर मध्य प्रदेश आणि मग महाराष्ट्र आहे. पण महाराष्ट्राचा क्रमांक हा तिसरा असून क्षेत्रफळात महाराष्ट्र हा तिसरा असून महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत वाटा आहे 9.36%. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 9.36% आहे. महाराष्ट्र किती आहे? तिसरा आहे. महाराष्ट्र तिसरा आहे. पण जर तसा लोकसंख्येचा जर विचार केला ना तर भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणार राज्य उत्तर प्रदेश आहे. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणार राज्य उत्तर प्रदेश आहे आणि महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे आणि महाराष्ट्राचा वाटा 9.29% आहे. 9.29. पेपरला 30% आलं तरी आपण उत्तर द्यायचं. ओके, 9.29 होतं तर पेपरला आपल्याला खूप वेळेस 9.30 सुद्धा तिथे विचारलंय. चला, तर 9.29 किंवा 30 यापैकी एक ऑप्शन आपल्याला राहणार आहे. चला,
त्यानंतर आता जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो तर लेकरांनो 1987 मध्ये 11 जुलै 1987 मध्ये जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती. 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली आणि तेव्हापासून म्हणजे 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली आणि 1989 पासून दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. जागतिक लोकसंख्या दिन कधी पाळला जातो? 11 जुलैला. का पाळला जातो? कारण 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती म्हणून 1989 पासून पाळला जातो. कधीपासून पाळला जातो? 1989 पासून. त्यानंतरला जागतिक लोकसंख्या सांख्यिकी दिन. जागतिक लोकसंख्या सांख्यिकी दिन कधी असतो तर 12 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जन्माच्या 10 दिवसानंतर किंवा त्यांच्या जयंतीच्या 10 दिवसानंतर 12 ऑक्टोबर पासून दरवर्षी 12 ऑक्टोबर हा जागतिक लोकसंख्या सांख्यिकी दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी 12 ऑक्टोबर हा दिवस जागतिक लोकसंख्या सांख्यिकी दिन पाळला जातो. याची सुरुवात 2010 पासून झालेली आहे. 12 ऑक्टोबरला का पाळला जातो? कारण 12 ऑक्टोबर 1999 ला जगाची लोकसंख्या 6 अब्ज झाली होती. 1987 ला जगाची लोकसंख्या किती झाली? 11 जुलैला 5 अब्ज आणि 12 ऑक्टोबर 1999 ला जगाची लोकसंख्या झाली 6 अब्ज आणि म्हणून दरवर्षी 12 ऑक्टोबर हा दिवस जागतिक लोकसंख्या सांख्यिकी दिन पाळला जातो. 31 ऑक्टोबर 2011 ला 7 अब्ज झाली आहे. 31 ऑक्टोबर 2011 ला किती अब्ज झाली? ती 7 अब्ज झालेली आहेत. महाविभाजक वर्ष. खालीलपैकी कोणत्या वर्षाला आपण महाविभाजक वर्ष म्हणतो असं आपल्याला क्वेश्चन विचारलं जाईल. 1921 या वर्षाला आपण पुरावा महाविभाजक वर्ष असे म्हणतो कारण 1921 या वर्षामध्ये जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी होता. जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर काय होता? सर्वात कमी होता. सर्वात कमी म्हणजे मायनस मध्ये होता. 0.31%. कधी कधी 0.34 मायनस मध्ये 24% सुद्धा विचारलं जातं. ओके, तर महाविभाजक वर्ष म्हणजे कोणतं वर्ष? तर 1921 हे महाविभाजक वर्ष आहेत कारण 1921 या वर्षी जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर ऋणात्मक होता. ऋणात्मक होण्याचं कारण काय होतं? का बरं जगाची लोकसंख्या 1911 ते 1921 या दशकामध्ये कमी झाली? या दशकामध्ये काय झाली? कमी झाली. एवढी लोकसंख्या 1911 ला होती आणि एवढी लोकसंख्या 1921 ला झाली. म्हणजे काय झाली? लोकसंख्या कमी झालेली आहे. कमी होण्याचं कारण काय होतं माहिती का? कमी होण्याचं कारण होतं दुष्काळ. काय होतं? दुष्काळ. दुष्काळ कमी होण्याचं कारण होतं. त्यानंतरला साथीचे रोग. कशाचे साथीचे रोग होते? तर प्लेग सारखे साथीचे रोग होते. प्लेग सारखे. प्लेग हा जर उंदराच्या पिसापासून होतो. प्लेग सारखे साथीचे रोग होते. रँडची हत्या केली चाफेकर बंधूंनी, आपल्याला माहिती. प्लेग कमिशनर होते, पुण्याच्या गणेश खिंडीत मारला. ओके, तर या साथीच्या रोगांमुळे काय झालेलं आहे तर येथे कमी झालेली जगाची लोकसंख्या म्हणून याला काय म्हटलं? महाविभाजक वर्ष असे म्हटलेलं आहेत. तर 1971च्या जनगणनेनुसार जगाची लोकसंख्या अफाट वाढली. 24% जवळपास जगाची लोकसंख्या तिथं काय झालेली आहे? वाढलेली आहे. जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, अमेरिका तिसरा, इंडोनेशिया चौथा आणि ब्राझील पाचवा. पहिले 5 देश एवढे काय पाठ करीत बसू नको. चीन पहिला आहे, भारत दुसरा आहे, लक्षात ठेव. त्यानंतरला 60% पेक्षा जास्त लोकसंख्या आशिया खंडामध्ये आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 60% लोकसंख्या आशिया खंडामध्ये आहेत तर 15% लोकसंख्या आफ्रिका या खंडामध्ये आहेत. 100% शहरीकरण असणारे देश कोणते? 100% शहरीकरण, जसं महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे 100% शहरी नागरी जिल्हे आहेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, म्हणून तिथे जिल्हा परिषद नाही. तसं भारतामध्ये जगामध्ये 231 देशांपैकी 100% शहरीकरण असणारे देश मुकाऊ, सिंगापूर आणि मुकाऊ, सिंगापूर यासारखे देश. मुकाऊ, सिंगापूर पुढे दिलेत बघा आणि हाँगकाँग. मकाऊ, सिंगापूर आणि हाँगकाँग. काय? मकाऊ, सिंगापूर आणि हाँगकाँग. ओके, हे 3 देश आहेत. देशावर काय आपल्याला विचारणं नाही, आपल्याला फक्त इकडे गरजेचं आहे. धर्मानुसार जगात सर्वाधिक लोकसंख्या ख्रिश्चन धर्माची आहे. धर्मानुसार जगात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या धर्माची आहे? ख्रिश्चन धर्माची आहे. तोही पॉईंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. भारतीय लोकसंख्या वाढीचे 4 टप्पे आहेत. याच्यावरती खूप वेळेस आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. भारतीय लोकसंख्या वाढीच्या 4 टप्प्यांबाबत आपल्याला क्वेश्चन विचारला. भारतीय लोकसंख्या वाढीचा पहिला टप्पा म्हणजे 1901 ते 1921 चा कालावधी. 1901 ते 1921 च्या कालावधीमध्ये जन्मदरही उच्च होता आणि मृत्यूदरही उच्च होता. मोठ्या प्रमाणात मुलं काय व्हायचे? जन्माला यायचे आणि मोठ्या प्रमाणात मुलांचा काय व्हायचा? तिथे मृत्यू व्हायचा. म्हणून आपण म्हणतो पहिला लोकसंख्या वाढीचा टप्पा हा 1901 ते 1921 च्या दरम्यान आहे. यामध्ये जन्मदरही उच्च होता आणि यामध्ये मृत्यूदर देखील काय होता? उच्च होता. दुसरा लोकसंख्या वाढीचा टप्पा 1921 ते 1951.
1921 ते 1951 दुसऱ्या लोकसंख्या वाढीचा टप्पा आहे. यामध्ये जन्मदर वाढला पण मृत्यू दरात घट झाली. जन्मदर काय झाला? वाढला. दुसऱ्या लोकसंख्या वाढीचा टप्पा आहे 1921 ते 1951 जन्मदर वाढला, मृत्यूदर थोडा घटला. पण पहिल्या टप्प्यामध्ये 1901 ते 1921 मध्ये जन्मदरही उच्च होता आणि मृत्यूदर सुद्धा काय होता? उच्च होता. 1921 ते 1951 मध्ये जन्मदरात वाढ झाली पण मृत्यूदरात थोडी घट झाली. त्यानंतर 1951 ते 1981 तिसरा लोकसंख्या वाढीचा टप्पा. जन्मदरात वाढ झाली आणि मृत्यूदरात काय झाली? ते सुद्धा घट झाली. पण जन्मदरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. काय झाली? मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 1971 असं वर्ष पुराव यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेली आहे. 1971च्या लोकसंख्या जनगणनेनुसार सर्वाधिक म्हणजे 24% जवळपास लोकसंख्यात वाढ झालेली आहे. 1961 ते 1971 या दशवार्षिक लोकसंख्येला वाढीचा दर म्हणतात. ओके, तिथं काय म्हणायचं? जन्मदर उच्च वाढला आणि मृत्यूदरात काय झालीये? घट झालीये. चौथा लोकसंख्या वाढीचा टप्पा 1981 ते 2011 मृत्यूदरात घट झाली आणि जन्मदरात सुद्धा काय झाली? घट झालेली आहे. त्यानंतरला निवडक लोकसंख्या वाढीचा दर, जन्मदर काय असतो, मृत्यूदर काय असतो, ही पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे. ही पीडीएफ सर्वांनी काय करायची? वाचून घ्यायची. या महत्वाच्या गोष्टी टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देणार आहेत. महाराष्ट्रात संपूर्ण नागरी लोकसंख्या असणारे जिल्हे मुंबई शहर आणि काय? मुंबई उपनगर आहे. सर्वाधिक 2011 मध्ये भारतात सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर कधी होता? 24.80%. 1971 मध्ये 2011 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर होता 17.70%. सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर कधी आहे? 1971 मध्ये. आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर काय? 1981 पासून लोकसंख्या वाढीचा दर कमी होता पण इथे काय झाला? मोठ्या प्रमाणात वाढला. 21 ला तर डायरेक्टच कमी होता. ओके, हे क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेले आहेत. हे क्वेश्चन तुम्ही काय करायचे पुराव? सर्वांनी एकदा सोडवायचे चालू मध्ये. ओके, चला त्यानंतर भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत. आता बघूयात लोकसंख्या. 2011 लोकसंख्या जनगणना झाली. भारत स्वातंत्र्यापासून कितवी? 7वी. तर सुरुवातीपासून 15वी लोकसंख्या जनगणना आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. भारताची लोकसंख्या 121 कोटी होती आणि महाराष्ट्राची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकाला 11,30,47,333 होती. फक्त डोक्यात काय घालून ठेवा? 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी आणि महाराष्ट्राची लोकसंख्या 11,24,00,000. 11,24,00,000 असं ऑप्शन राहील किंवा 11.24 कोटी असा सुद्धा ऑप्शन राहू शकतो. 11.24 कोटी म्हणजे 11,24,00,000 असाच त्याचा काय होतो पुरावा? तिथे अर्थ होतो. तोही पॉइंट तुला लक्षात ठेवणं काय आहे? गरजेचं आहे. ओके, महाराष्ट्रात लोकसंख्या किती होती? 11,23,00,000. 23,00,000 काहींनी 24,00,000 सुद्धा ऑप्शन दिलाय. आपल्याला एमपीएससी न किंवा आपल्याला पोलीस भरती सरळ सेवेनं TCS IPS न 11.24,00,000 सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तोही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुरुष 51%, स्त्रिया 49%. ओके, जनगणना 2011च्या जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,00,000 होती, जवळपास 24,00,000. पण 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 9.69 कोटी होती. किती? 9.69 कोटी होती. यात वाढीचा दर आहे 15.99%. म्हणजे 2001च्या तुलनेत 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 15.99% वाढ झालेली आहे. 2001च्या तुलनेत 2011 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती वाढ झाली? 15.99% पुरावा काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. भारतीय लोकसंख्या 121 कोटी होती. पुरुष 51%, 51.54, स्त्रिया 48.46%. लोकसंख्या वाढीचा दर आहे भारतात 17.70%. ओके, पोरं कन्फ्युज होतात इथे नेहमी. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 2001 पेक्षा 2011 मध्ये 17.70% वाढलेली आहे. 17.70%. महाराष्ट्राची 15.99. मग ऑप्शन मध्ये 16% जरी आलं तरी आपलं उत्तर आपण काय करायचं? द्यायचं. महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्क्यानं वाढली? 16% वाढलेली आहे. चला, सर्वाधिक लोकसंख्या असणार राज्य पाठ करून ठेवायचे. ट्रिक्स नुसार पाठ करा. उमाचा बाप अंधा. उमाचा बाप काही अंधा आहेत. ट्रिक्स नुसार पाठ करायचे. भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणार राज्य उत्तर प्रदेश. मा म्हणजे महाराष्ट्र, ब म्हणजे बिहार,
प म्हणजे पश्चिम बंगाल आणि आंधा म्हणजे आंध्र प्रदेश. ओके, आता हे 2011च्या जनगणनेनुसार आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळा झाला. पण आपल्याकडे आकडेवारी कधीची उपलब्ध आहे? आपल्याकडे आकडेवारी 2011ची उपलब्ध आहेत. ओके, लक्षात ठेवायचे पहिले 5 राज्य आपल्यासाठी गरजेचे आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश हे लोकसंख्येनुसार आहेत. ओके, जर आपण उत्तर प्रदेशाचा जर विचार केला ना परवा, जसे तुला माहिती आहे ना महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? तर महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी, तशी या उत्तर प्रदेशाची लोकसंख्या 19 कोटी 40 लाखाच्या आसपास आहेत. 19 कोटी प्लस आहेत, म्हणजे 20 कोटीला जवळपास ती छिपलेली आहेत. ओके, टक्केवारी 16.5% महाराष्ट्राची. 9 पॉईंट किती आहे? 29 दिला 30 दिला काही फरक पडत नाही. ओके, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतरला सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य पाठ करा. सिमी अरुण गोव्याला गेले. ट्रिक्स काय? सिमी अरुण गोव्याला गेले. सिमी अरुण गोव्याला गेले सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य आहेत. सी म्हणजे सिक्कीम, मी म्हणजे मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा. सिमी अरुण गोव्याला गेले सर्वात कमी लोकसंख्या असणारे काय आहेत? राज्य आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असणारे काय आहेत? राज्य आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश दिल्ली आहेत, तर सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आहेत. दोन्ही पॉइंट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणारं शहर कोणतं आहे? मुंबई शहर आहे सर्वाधिक लोकसंख्या असणारं शहर. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे. आता महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार म्हणजे 2014 पूर्वी 2011च्या जनगणनेनुसार जर आपल्याला विचारलं 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कुठे होती, असा जर आपल्याला क्वेश्चन विचारला तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या ठाण्यामध्ये होती. पुढं ठाण्यामध्ये. पण 2014ला ठाण्यामधून पालघर वेगळा झाला म्हणून तिथली लोकसंख्या कमी झाली. पण 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या ठाण्यामध्ये होती. तर आज महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या पुण्यामध्ये आहे. आज महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणार शहर पुणे आहेत. पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, नागपूर सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे आहेत. जिल्हे सर्वाधिक महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे आजचे, महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे कधीचे? पूर्वीचे. ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, त्या मुंबई उपनगर, नाशिक आणि नागपूर आधीचे. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कुठे, असा क्वेश्चन आपल्याला वारंवार विचारतात. 2011ला सुद्धा महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्गला होती. आज सुद्धा महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्गला आहे. त्यानंतर गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहेत. सर्वाधिक स्त्रिया असणारे ठाणे आहेत, तर सर्वात कमी स्त्रिया असणारं सिंधुदुर्ग आहेत. आता साहजिक गोष्ट आहे, सर्वाधिक लोकसंख्या जर ठाण्यामध्ये असेल तर सर्वाधिक स्त्रिया ठाण्यामध्ये असणार. सर्वात कमी लोकसंख्या जर सिंधुदुर्गमध्ये असेल तर सर्वात कमी स्त्रिया सिंधुदुर्गमध्ये असणार. तसंच पुरुषांचं आहे, सर्वाधिक स्त्रिया पुरुष ठाण्यामध्येच असणार. कारण 2011च्या जनगणनेनुसार आपण पाहतोय, कारण त्यानंतर जनगणना ना झाली ना त्यानंतर जनगणना आली. कारण काय, ठाणे वेगळा, ठाण्यामधून पालघर वेगळा झाल्यापासून जनगणना झालेलीच नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक पुरुष ठाण्यात आहे, सर्वात कमी पुरुष सिंधुदुर्गमध्ये. साहजिक गोष्ट आहेत, बाकीचे नाही केले तरी चालेल. चला, लोकसंख्या वाढीचा दर, याच्यावरती आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारला जातो. लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे काय? तर लेकरांनो, मागील दशकामध्ये किंवा मागील जनगणनेपेक्षा आजच्या जनगणनेमध्ये लोकसंख्या वाढीमध्ये किती फरक झाला किंवा कितीने लोकसंख्या वाढली, याला लोकसंख्या वाढीचा दर असे म्हणतात. मी तुम्हाला सांगितले सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर कधी होता? 1971ला 24% आसपास. आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर कधी होता? 1921ला. किती? 0.31%. ओके, 0.31%. 1921 याला महाविभाजक म्हणले, याला विस्फोटाचं वर्ष म्हटलं. लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. तर आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा जर विचार केला ना तर महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर होता 22.73%. पण 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर होता 22.73%. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर 22.73%. पण आज जर महाराष्ट्राचा विचार केला ना 2011च्या जनगणनेनुसार तर तो होता 15.99%, म्हणजे जवळपास 16% आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल 2001 पासून ते 2011 पर्यंत या दशकामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीच्या दरात काय फरक झाला, काय म्हणतो आपण, कितीने वाढला किंवा किती वाढला? 15.9% काय झालेला आहे? वाढलेला आहे. लोकसंख्या वाढीच्या दरात जर आपण भारताचा विचार केला तर भारताचा लोकसंख्या वाढीचा दर 17.70% 2011ला.
भारताचा 17.70%, महाराष्ट्राचा 15.99%, म्हणजे महाराष्ट्राचा 16%, भारताचा जवळपास 17.70%. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर हा भारताच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा काय कमी आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर भारताच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा कमी आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा जिल्हा होता ठाणे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा जिल्हा होता ठाणे, तर सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा जिल्हा होता मुंबई शहर. महाराष्ट्रामध्ये पुराव 3 जिल्हे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. महाराष्ट्रामध्ये पुराव 3 जिल्हे तुमच्यासाठी महत्वाचे: मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर हा मायनस मध्ये होता. काय होता? निगेटिव्ह मध्ये होता. म्हणजे आहे तीच लोकसंख्या तिथली कमी झाली होती. मुंबई शहरामध्ये -757% होता, रत्नागिरीमध्ये -4.82% होता, तर सिंधुदुर्गमध्ये -2.21% होता. 2001 पेक्षा 2011च्या तुलनेत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा लोकसंख्या वाढीचा दर हा मायनस मध्ये होता? तर या 3 जिल्ह्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर काय होता? मायनस मध्ये होता. तर सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर ठाण्यामध्ये 36% होता, त्यानंतर पुण्यामध्ये 30%, संभाजीनगर 27%, नंदुरबार. जास्त काय पाठ करू नका, पहिले 2-2 केले तरी खूपच झाले. आता या भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर मेघालयमध्ये होता 27.82%, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, नंतर बिहार. सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर नागालँडमध्ये -0.50%. नागालँडमध्ये किती आहे? -0.50% आहे, 0.15%, -0.50%. नंतर केरळ आणि गोवा. जर आपण जर महाराष्ट्राचा विचार केला लोकसंख्या वाढीच्या बाबतीत, तर लोकसंख्येच्या वाढीच्या बाबतीत महाराष्ट्र 21व्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये इतर राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीच्या दरम्यान महाराष्ट्र 21 क्रमांकावर आहेत. ग्रामीण भागात 10.36%, तर नागरी भागात 23.64%. लाजवळे म्हणे नागरी लोक. काय म्हटलंय? नागरी भागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर आहे 23.64%, ग्रामीण भागात फक्त 10.36% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर 1961 ते 1971 या दशकात होता. भारतात सुद्धा महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर 1931 ते 1941 मध्ये महाराष्ट्रात होता. भारतात 1911 ते 1921 मध्ये. तोही पॉईंट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, ह्या जिल्ह्यानुसार लोकसंख्या वाढीचा दर दिलेला आहे. तुला काय करतील माहिती का? तुला भविष्यामध्ये एक्झामला विचारतील, पुणे या प्रशासकीय विभागातील कोणत्या जिल्ह्याच्या लोकसंख्या वाढीचा दर जास्त होता? कोणत्या जिल्ह्याचा आहे? 30.4%, पुणे जिल्ह्याचा आहे. सर्वात कमी कोणाचा आहे? 9.2%, 6.9%. 6.9% कोणाचा आहे? साताऱ्याचा. मायनस मध्ये ते लक्षात ठेवा, मायनस मधले मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर लोकसंख्येची घनता प्रत्येक विभागाचं दिले, ते तुम्हाला पीडीएफ मध्ये उपलब्ध होईल. ओके, आपल्याला स्पीड मध्ये लेक्चर घ्यायचं. मी लाईव्ह मध्ये पण बोललो होतो, उद्या ज्या मुलांची एक्झाम आहेत सकाळी 9 वाजता त्यांच्यासाठी आपण स्पीड मध्ये हे लेक्चर बनवत आहेत. ओके, रिव्हिजन साठी. लोकसंख्येची घनता म्हणजे काय, असा क्वेश्चन आपल्याला 2021 ला विचारला गेलेला होता. लोकसंख्येची घनता म्हणजे जे दर चौरस किमीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या, दर 24 चौरस किमीमध्ये, चौरस किमीचा स्क्वेअर सुद्धा म्हटलं जातं, मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होईल. खूप वेळेस आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. 2001 ची लोकसंख्या जनगणना झाली, त्या 2001 च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ही 315 होती. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 315 होती, तर भारताच्या लोकसंख्येची घनता 365 होती. फरक पडलाय 50चा. कितीने वाढ झाली? 50ची. 2001 पासून ते 2011 पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्ये घनतेमध्ये कितीने वाढ किंवा घट झाली? 50ने वाढ झालेली आहे. 2011 ला किती होता? फक्त 315, आता 365 आहे महाराष्ट्राचा. भारताची लोकसंख्येची घनता जर आपण बघितली तर 2001 मध्ये 325 होती, आज 382 आहेत, म्हणजे जवळपास 57 वाढलेली आहे. 57 काय झाली? वाढलेली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई उपनगर नावाच्या जिल्ह्यात 20,980. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई उपनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये, त्यानंतरला जिल्हा आहे मुंबई शहर. आपल्याला दोन्ही क्वेश्चन गेल्या आत्ताच्या चालू असणाऱ्या TCS ने राज्य उत्पादन शुल्कला विचारलेले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई उपनगरात आहे, त्यानंतर मुंबई शहरामध्ये आहेत.
त्यानंतर ठाणे, ठाणे, पुणे आणि काय कोल्हापूर. सर्वात कमी, महाराष्ट्रात सर्वात कमी, ही आकडेवारी नाही लक्षात राहील तरी चालेल, पण ही आकडेवारी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा गडचिरोली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता फक्त आणि फक्त 74 आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोलीत आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ. त्यानंतरला भारतात जर बघितलं तर भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणार राज्य म्हणजे बिहार आहे. बिहार हे भारतातलं सर्वाधिक लोकसंख्या घनता असणार राज्य आहे. त्यानंतरला पश्चिम बंगाल आणि मग केरळ आहे बघा. तर हे भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणार काय आपण म्हणतो ना, भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणारे काय आहेत, घनता, सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य आहेत. भारतात सर्वाधिक लोकसंख्येची घनता कुठे, बिहारमध्ये, नंतर पश्चिम बंगाल, नंतर कुठं केरळ. भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठे, अरुणाचल प्रदेशात. आकडा सुद्धा लक्षात ठेव, 17. अरुणाचल प्रदेशात लोकसंख्येची घनता किती आहे, 17 आहे. मिझोराम 52 आणि जम्मू 56. जम्मू तेव्हा राज्य होतं म्हणून राज्यामध्ये घ्यावं लागलं. ओके. त्यानंतर पुढे हे तुला जिल्ह्यानुसार दिलेले आहेत, हे तुला पाठ करणं गरजेचं आहे. तुला सांगितलं हे तुला कसं पाठ करायचं आणि हे तुला कुठे भेटणार आहे, आपली पीडीएफ तुला टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती तो पीडीएफ काय करायची, डाउनलोड करायची. त्यानंतरला पुढे लोकसंख्या लिंग गुणोत्तर. 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लोकसंख्या गुणोत्तर होय. स्त्रियांची संख्या, 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत याला आपण लोकसंख्या लिंग गुणोत्तर असे म्हणतो. लोकसंख्या लिंग गुणोत्तर दोन गटांमध्ये मोजलं जातं. एक डायरेक्टली लोकसंख्या लिंग गुणोत्तर आणि दुसरं 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्या लिंग गुणोत्तर. लोकसंख्या लिंग गुणोत्तर काय असतं तुमच्या लक्षात आलं असेल. 2001 ची लोकसंख्या जनगणना झाली पुराव, तेव्हा लोकसंख्या लिंग गुणोत्तर 922 होतं. 2001 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या लिंग गुणोत्तर 922 होतं. आज लोकसंख्या लिंग गुणोत्तर 929 आहे. यामध्ये वाढ कितीने झाली, 7ने वाढ झालेली आहे. यामध्ये 7ने वाढ झालेली आहे. 2001 मध्ये लोकसंख्या लिंग गुणोत्तर 922 होतं. आज लोकसंख्या लिंग गुणोत्तर 929 आहे. यामध्ये 7ने वाढ झालेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र हा भारतामध्ये 19व्या क्रमांकावर लोकसंख्या लिंग गुणोत्तराच्या बाबतीत. वाढ कितीने झाली हा क्वेश्चन आपल्याला विचारणार 100%. ओके. 2001 ला 922 होतं, आज 929 आहे. 7ने वाढ झालेली आहेत. महाराष्ट्र हा भारतात 19व्या क्रमांकावर आहे. भारताची 2001 मध्ये लिंग गुणोत्तर होतं 933. आज भारताचं लिंग गुणोत्तर आहे 943. आज भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे, 943. वाढ कितीने झाली आहे, 10ने. ओके. भारत ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये लिंग गुणोत्तर 952 आहे, तर शहरी भागात लिंग गुणोत्तर 903 आहे. म्हणजे भारतात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काय भेटतं, लिंग गुणोत्तर बघायला भेटतं महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे, 922 ग्रामीण भागात. महाराष्ट्रात शहरी भागात किती, 903. भारतामध्ये लिंग गुणोत्तर ग्रामीण भागात 949 आहे, शहरी भागात 929 आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये 2 असे जिल्हे की त्या जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर हे 1000पेक्षा जास्त आहेत. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, भारतातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नावाच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर हे 1000पेक्षा जास्त आहे. रत्नागिरीमध्ये 1122 तर सिंधुदुर्गमध्ये 1036 लिंग गुणोत्तर आहेत, 1000पेक्षा जास्त आहेत. त्यानंतर गोंदिया आहे, सातारा आहे आणि भंडारा आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहरामध्ये 832. मग रत्नागिरीच्या मुलींचं लग्न मुंबई शहराच्या मुलांसोबत लावायचं, असे ट्रिक्स लक्षात ठेवा. रत्नागिरीच्या मुलींचं लग्न मुंबई शहराच्या मुलांसोबत. ओके. मुंबई उपनगर किती, 860. नंतर ठाणे, पुणे आणि बीड. सर्वात कमी कोणाचं आहे, मुंबई शहराचं. सर्वात कमी दुसरा कोणी, मुंबई उपनगर. ओके. भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणार राज्य केरळ आहे. सर्वाधिक लिंग गुणोत्तर भारतामध्ये कोणत्या राज्यात आहे, तर भारतामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळ नावाच्या राज्यामध्ये आहेत. त्यानंतरला तमिळनाडू नावाचं दुसरं राज्य आहे आणि आंध्र प्रदेश तिसरा आहे. केरळमध्ये लिंग गुणोत्तर असणार 1084 आहेत. भारतामध्ये असे किती राज्य आहेत त्यांचं लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे. भारतामध्ये असं एकच राज्य आहे की त्यांचं लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे, कोणाचं, केरळचं. ओके. त्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणार राज्य हरियाणा आहे. त्यानंतरला जम्मू अँड काश्मीर. ओके. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात जिल्ह्यानुसार लिंग गुणोत्तर तुम्हाला दिलेला आहे, याची पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. हे तुम्ही काय करून घेणार,
वाचून घेणार. 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर. 0 ते 6 वयोगटातील मुलांमागे असणाऱ्या मुलींची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय 0 ते 6 गटातील. 0-6 वयोगटातील लिंग गुणोत्तराचा जर आपण विचार करायला गेलो तर लेकरांनो 2011 ची जेव्हा लोकसंख्या जनगणना झाली तेव्हा भारतामध्ये 1,33,26,517 मुलांची संख्या या गटामध्ये होती. त्यात तुम्ही पण होते. ओके 0 ते 6 मध्ये. कधी 2011 मध्ये. ओके आता तुम्ही तर असेल तेव्हा नसेल पण एवढे काय लोड घ्यायचं त्यात. मास्तर नाही लढवायला फक्त 11,33,26,517 इतकी होती. तू परत म्हणशील मास्तर मी जर तेव्हा असतो तर आता मी कशाला 18 वर्षाचा असतो फॉर्म भरला असता. बरोबर आहे का नाही. चल तर ते 2001 ला तर असणार ना 100%. काय म्हटलंय मुले होते 52% 80 पॉईंट. ओके आणि मुली होत्या 47.20%. ओके महाराष्ट्रात 913 होती 2001 मध्ये. 2001 मध्ये यात तू बसतो मी पण बसतो काय लोड घेऊ नको कारण 96चा जन्म आहे. 2001 मध्ये महाराष्ट्रात 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 913 होतं. तर यात तू बसतो बाब्या. तर 2011 मध्ये 894 होतं. 2011 मध्ये किती होतं 894 होतं. 2011 मध्ये 894 होतं. 2001 मध्ये 913 होतं. 19% काय झाली घट झालेली आहे. या बघ 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तरामध्ये घट झाली. 913 वरून 894 गेलेला आहे. ओके आपल्याला माहिती आजकाल. ओके सर्वाधिक पुढे होतं गडचिरोलीमध्ये. इथं रत्नागिरी उत्तर द्यायचं नाहीये. 0 ते 6 वयोगटातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा गडचिरोली आहे 961 आणि सर्वात कमी बीड आहे 807. सर्वात कमी काय बीड 807. 961 गोंदिया आणि चंद्रपूर पूर्व विदर्भ आहे सर्व. ओके बीड जळगाव आणि तिसरा अहमदनगर आहे सर्वात कमी मध्ये. ओके भारताची तुलना भारताचं लिंग गुणोत्तर 0 ते 6 927 2001 ला होतं. 2011 ला ते 918 झालं. 0.9 ने घट झाली. 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तरामध्ये भारतापेक्षा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घट झाली. महाराष्ट्रात 19 ने घट झाली. भारतात फक्त 0.9 घट झालेली आहेत. आता सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठे अरुणाचल प्रदेशाच्या राज्यामध्ये. अरुणाचल प्रदेशामध्ये 0 ते 6 आहे सर्वाधिक. मिझोराम मेघालयमध्ये 970 क्रमानं आणि छत्तीसगड मध्ये 969 आहेत. सर्वात कमी कुठे हरियाणा राज्यामध्ये. हरियाणा राज्यामध्ये किती 834 लिंग गुणोत्तर हरियाणा राज्यामध्ये. आणि पंजाब मग काय होतं जम्मू अँड काश्मीर. चला त्यानंतर पुढे हे 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर जिल्ह्यानुसार तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तेही तुम्ही बघू शकता. साक्षरता म्हणजे काय 7 वर्षा पुढील असे व्यक्ती की ज्याला एक भाषा वाचता अथवा लिहिता येऊ शकते. एखाद्या व्यक्तीला जर एखादी एक भाषा वाचता किंवा लिहिता येत असेल आणि ती व्यक्ती जर 7 वर्षाची पुढे असेल तर त्याला साक्षर म्हणायचं. जर तो 7 वर्षाच्या पुढला असेल आणि त्याला वाचता आणि लिहिता येत नसेल तर त्याला असाक्षर म्हणायचं निरसाक्षर म्हणायचं. म्हणजे तो शिकलेला नाहीये त्याला काही येत नाहीये. ओके महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार साक्षरते दर होता 2001च्या जनगणनेनुसार 76.88% तर 2011 ला झाला तो 82.34%. ओके तुलना 6%च्या आहेत. भारत हा महाराष्ट्रामध्ये 7वा आहे साक्षरतेच्या बाबतीत 82.34%. भारताची तर बिकट परिस्थिती 2001 मध्ये 64 होता. आज भारतात 73% आहे. आज भारत किती साक्षरतेच्या बाबतीत भारताच्या पुढे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 82.34% पुराव आणि भारतात फक्त 60%. तुलना किती 73%. तुलना किती 8ची इकडं. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामीण भागात किती बघ 77%. शहरी भागात 88%. आता शहरी भाग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर लोक मुंबई उपनगरात आहे. मुंबई उपनगरामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षर आहे आणि 2 नंबरला मुंबई शहरात. हे दोन्ही क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहे. ओके मुंबई उपनगरामध्ये सर्वाधिक साक्षर आहेत आणि दुसरा नंबर लागतो मुंबई शहराचा. नागपूर अकोला आणि अमरावती. सर्वात कमी साक्षर भारतात सर्वात कमी साक्षरता कुठे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता कुठे नंदुरबार मध्ये 64.38% आकडेवर लक्षात ठेवा. त्यानंतर जालना धुळे परभणी आणि गडचिरोली. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता नंदुरबार मध्ये. सर्वाधिक साक्षरता मुंबई उपनगरात आहे. 2 नंबरला मुंबई शहर आहे. इकडे नंदुरबार जालना आहे. भारतात सर्वाधिक साक्षरता केरळमध्ये. सर्वाधिक साक्षर लोक कुठे केरळमध्ये. त्यानंतर मिझोराम नंतर काय गोवा. विचारला हा क्वेश्चन. भारतात सर्वाधिक साक्षर लोकसंख्या कुठे केरळमध्ये 94%. मिझोराम मध्ये किती 91% आणि गोव्यामध्ये किती 88.70%. सर्वात कमी कुठे बिहारमध्ये 61%. बिहारमध्ये 61%. सर्वात कमी साक्षर जिल्हा बिहार.
नंतर अरुणाचल प्रदेश, नंतर काय राज्य. सर्वात कमी साक्षर राज्य बिहार आहे. सर्वात कमी साक्षर राज्य काय बिहार, नंतर अरुणाचल प्रदेश, नंतर काय राजस्थान. हे पॉईंट लक्षात ठेवा, गरजेचे आहेत. महाराष्ट्रात साक्षरता पुरुषाची 88.38%, स्त्रियांची साक्षरता 75.89%, एकूण साक्षरता 82.34% आहे. भारतात साक्षरता पुरुष 80.90%, भारतात साक्षरता महिला 64.63% आहे. भारतात किती आहे? जवळपास 73% आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक महिला साक्षर मुंबई शहरात आहे. सर्वाधिक पुरुष साक्षर सुद्धा मुंबई शहरात आहे. आणि सर्वात कमी कुठे असणार आहे? मुंबई उपनगर इकडं आणि इकडं मुंबई शहरात. सर्वात कमी कुठे असणार आहे? नंदुरबार मध्ये. हे काही एवढं डीप मध्ये करायची गरज नाही, जिल्ह्यानुसार दिलेलं आहे. अनुसूचित जमातींची लोकसंख्या, अनुसूचित जमाती आणि जाती यांच्यावरती आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारला जातो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा पोरांनो, ओडिसा नावाचं जे राज्य आहे, अनुसूचित जातीचा जर आपण विचार केला, एससी कॅटेगरीचा, अनुसूचित जातीचा, ओके, एससी कॅटेगरीचा, तर सर्वाधिक अनुसूचित जाती युपी मध्ये आढळतात. युपी मध्ये सर्वाधिक अनुसूचित जाती. आणि जर त्यांच्या अहवालाचा जर आपण विचार केला, कुणी अनुसूचित जातीने दिलेला अहवाल, तर ते काय म्हटले? ओडिसा म्हटलेले आहेत. ओके, तिकडे काय जायचं नाही, इकडे लक्षात घ्या. अनुसूचित जाती 20.13% कोटी, 20.13 कोटी म्हणजे 20,13,00,000 लोकसंख्या अनुसूचित जातीमध्ये भारतात त्यापैकी 16.6% लोकसंख्या, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 121 कोटी पैकी 16.6% लोकसंख्या एससी कॅटेगरीची. सर्वाधिक अनुसूचित लोकसंख्या उत्तर प्रदेशामध्ये आहे. तर दुसरा क्रमांक पश्चिम बंगालचा लागतो. सर्वाधिक पुढे उत्तर प्रदेशात, दुसरा क्रमांक कुठे लागतो? पश्चिम बंगालमध्ये. जाती सर्वात कमी लोकसंख्या, अनुसूचित जाती सर्वात कमी मिझोराम मध्ये आणि त्यानंतर मेघालय मध्ये आहेत. मिझोराम आणि मेघालय सर्वात कमी आहे. सर्वाधिक पुढे उत्तर प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल. अनुसूचित जातींच्या बाबतीत भारतातलं दुसरं राज्य कोणतं? पश्चिम बंगाल. पहिलं कोणतं आहे? उत्तर प्रदेश. सर्वात शेवटी कोण आहे? मिझोराम, नंतर काय? मेघालय. जाती सर्वाधिक लोकसंख्येचे प्रमाणानुसार, आता पुढे काय सांगितलं बघा, जाती सर्वाधिक लोकसंख्येचे प्रमाण, जातीनुसार सर्वाधिक काय सांगितलं? लोकसंख्येचे प्रमाण. आता याला पंजाबला उचलून वरती घ्यायचंय, फक्त आपल्याला एवढं काम करायचंय. अनुसूचित जातीमध्ये जर लोकसंख्येच्या प्रमाण म्हणजे आता पंजाब राज्याची लोकसंख्या, या पंजाब राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 31% लोकसंख्या ही अनुसूचित जातीची आहे. किती? 31. फक्त राज्यांचा लोकसंख्येचा विचार करता टक्केवारीत पंजाबमध्ये 31% लोकसंख्या अनुसूचित जातीची. मग अनुसूचित जातीमध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे प्रमाण असणारे राज्य कोणतं? पंजाब. तर दुसरं हिमाचल प्रदेश आहे. पहिलं पंजाब हे नोट्स मध्ये क्लिअर करून दे. पहिलं पंजाब हे, दुसरं काय? हिमाचल प्रदेश. आणि सर्वात कमी जर विचारलं तर मिझोराम, नंतर मेघालय. मिझोराम इकडे सर्वात कमी आहे आणि इकडे सुद्धा प्रमाणानुसार काय? सर्वात कमी 0.1 आणि 0.6. ओके, त्यानंतर पुढे अनुसूचित जमाती. आता भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 10.42 कोटी लोकसंख्या अनुसूचित जमातींमध्ये आहेत. म्हणजे 10 कोटी, भारताची 121 कोटी लोकसंख्यापैकी 10.42 कोटी लोकसंख्या अनुसूचित जमातीत 8.4% आहेत. सर्वाधिक अनुसूचित जमाती मध्य प्रदेशात आहे आणि दुसरं राज्य ओडिसा आहेत. अनुसूचित जमातीच्या अहवालानुसार सर्वाधिक अनुसूचित जमातीने अहवाल दिला तेव्हा एसटी कॅटेगरीच्या जमातीने अहवाल दिला, तर ते म्हणते सर्वाधिक ओडिसामध्ये. पण 2011ची जनगणना म्हणती मध्य प्रदेशात. हे पॉइंटला कन्फ्युज करतील. सर्वात कमी अनुसूचित जमाती कुठे? गोव्यामध्ये. सर्वात कमी अनुसूचित जमाती गोव्यामध्ये 1.4 लाख आणि त्यानंतरला सिक्कीमला 2.6 लाख. ओके, जमाती सर्वाधिक लोकसंख्या प्रमाणानुसार मिझोराम आणि नागालँड. मागे आपण पाहिलं मिझोराम. सर्वाधिक जमाती प्रमाणानुसार मिझोराम मध्ये आहेत. म्हणजे मिझोरामच्या 100% लोकसंख्येपैकी 94.4% लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे आणि नागालँड मध्ये 86.5%. विचार करण्याची गोष्ट आहे. समाजात अनुसूचित जमाती सर्वात कमी लोकसंख्या प्रमाण उत्तर प्रदेश आणि काय? तमिळनाडू. उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू हे प्रमाणानुसार काय आहेत पराव? सर्वात कमी आहेत. तोही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं. धर्मनिहाय लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये काही विचारू शकता. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या धर्माची आहे? तर हिंदू धर्माची आहे, 79.82%. सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या धर्माची असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. शीख धर्माची शीख धर्माची लोकसंख्या काय आहे? सर्वात कमी आहेत. हिंदू धर्म कुठे? तर बघा एवढा हिंदू धर्म आपल्याकडे आहे. ओके, यापैकी आपल्याला क्वेश्चन विचारला हिंदू धर्माची साक्षरता किती? 81.8% म्हणजे जवळपास
82% साक्षरता ही हिंदू धर्माची आहे. लिंग गुणोत्तर किती हिंदू धर्माचं 928. आणि सर्वात अधिक लोकसंख्या कुठे नंदुरबार मध्ये हिंदू धर्माची, सर्वात कमी प्रमाण कुठे मुंबईमध्ये. ओके, प्रमाण म्हणजे नंदुरबारच्या एकूण लोकसंख्येपैकी 92.31%. ओके, प्रमाणानुसार. त्यानंतर मुस्लिम धर्म, मुस्लिम धर्माची साक्षरता किती आहे 83.6%. 83.6% मुस्लिम धर्माची साक्षरता आहे. लिंग गुणोत्तर 911 आहे. प्रमाणानुसार मुंबई सर्वाधिक आहे आणि सर्वात कमी गडचिरोलीमध्ये आहे. ओके, प्रमाणानुसार जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, बाकी काय लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. बौद्ध धर्म, बौद्ध धर्माची साक्षरता किती आहे 83.2%. लिंग गुणोत्तर 970 आहे. 83.2% लिंग गुणोत्तर किती आहे 970 आहे. सर्वाधिक प्रमाण आणि सर्वात कमी प्रमाण, सर्वाधिक प्रमाण कुठे अकोल्यामध्ये आहेत, सर्वात कमी प्रमाण कुठे नंदुरबार मध्ये आहेत. आता जास्त करून आपल्याला काय कळतंय नंदुरबार मध्येच भेटतंय, बरोबर आहे का नाही. त्यानंतर जैन धर्म, जैन धर्माची साक्षरता किती आहे 95.3%. लिंग गुणोत्तर किती आहे 964. सर्वाधिक प्रमाण कुठे मुंबईमध्ये, सर्वात कमी प्रमाण कुठे गडचिरोलीमध्ये. ओके, सर आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारतील साक्षरता आणि लिंग गुणोत्तर धर्मानुसार, ते पॉईंट लक्षात ठेवा. ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या 92.3% साक्षर आहे. ओके, आणि किती आहे लिंग गुणोत्तर 1031 आहे. ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या 92.30%. लिंग गुणोत्तर किती आहे 10 किती आपण म्हणतो 1031. ख्रिश्चन धर्म म्हणजे सगळ्यात जास्त आपण म्हणतो ना साक्षर धर्म आहेत, साक्षर धर्म आहेत. उपनगर 3.45%, उस्मानाबाद 0.06% आहे. त्यानंतरला शीख धर्म, शीख धर्मांची साक्षरता 9.9%, 90.90% आहेत किंवा 90.9% आहेत, किंवा आपण त्याला 91% सुद्धा म्हणू शकतो. आणि यांचं लिंग गुणोत्तर 891 आहेत. ओके, सर्वाधिक उपनगरमध्ये, सर्वात कमी रत्नागिरीमध्ये आहेत. हे पॉईंट तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. धर्मानुसार साक्षरता, जैन धर्म, सॉरी ख्रिश्चन नका देऊ, जैन धर्म हा सर्वाधिक साक्षर आहे. जैन धर्म हा सर्वाधिक साक्षर आहे, ख्रिश्चन देऊ नका. जैन धर्म हा काय आहे सर्वाधिक साक्षर धर्म आहे. त्यानंतर ख्रिश्चन आहे, शीख आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, हिंदू आहे आणि इतर धर्मीय आहेत. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. धर्मानुसार स्त्री पुरुष प्रमाण, धर्मानुसार स्त्री पुरुष प्रमाण ख्रिश्चन धर्मामध्ये 1031 आहे, बौद्ध धर्मात 970 आहे, जैन धर्मात 964, हिंदू धर्मात 928, मुस्लिम धर्मात 911 आहे, शीख धर्मात 851 आहेत स्त्री पुरुष प्रमाण. ओके, तरी 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार आपण काही महत्वाचे प्रश्न इथे दिलेले आहेत. हे प्रश्न सुद्धा तुम्ही काय करू शकतात सोडू शकतात. या टाईपचे प्रश्न आपल्याला तिथे काय केले जाणार आहे पेपरला विचारले जाणार आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया एक नवीन लेक्चर मध्ये. खूप सारे क्वेश्चन तुम्हाला दिले. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे 9370706679. आजचा दिवस म्हणजे 10 जानेवारी 2024 हा दिवस आपल्यासाठी ऑफरचा शेवटचा दिवस आहे. ज्या लेकरांनी अजून कोर्स परचेस केला नसेल त्यांनी लवकरात लवकर कोर्स परचेस करून घ्या. आजची ऑफर शेवटची आहे. पॅकेज बॅच फक्त 499 रुपयाला. काही अडचण असेल तर केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा स्वतःचा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.